विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वीच्या राज्यशास्त्र या विषयातील प्रकरण पहिल्याचा आढावा घेणार आहोत। प्रकरण पहिले आहेत राज्य। विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणातील मागच्या तासिकेमध्ये राष्ट्र ही संकल्पना बघितलेली आहे। त्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे राष्ट्रवाद। ही संकल्पना आज आपण या तासिकेमध्ये बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की आपल्यावर ब्रिटिशांनी राज्य ही केलेलं होतं। ब्रिटिशांनी आपल्या भारतामध्ये आपली वसाहत ही स्थापन केलेली होती। जवळपास 150 वर्षे त्यांनी भारतावर राज्य हे केलेलं आहे आणि याच ब्रिटिशांच्या ताब्यातून आपल्याला म्हणजे आपल्या देशाला एक प्रकारचं स्वातंत्र्य हवं होतं। म्हणजे ब्रिटिश वसाहतवादापासून आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे होती आणि हा जो राजकीय स्वयंनिर्णयाचा जो लढा होता, याच स्वातंत्र्य लढ्यातून भारतीय राष्ट्रवादाची भावना ही व्यक्त झालेली आहे आणि ती पुढे आलेली आपल्याला दिसून येते। आता राष्ट्रवाद ही काय आहे, तर राष्ट्रवाद ही एक प्रकारची राजकीय अस्मिता आहे। ते आपल्याला आपल्या राष्ट्राच्या प्रती जे काही प्रेम असतं, त्याचप्रमाणे लोक आपल्या राष्ट्राशी ज्याप्रमाणे भावनिक पातळीवर जोडलेले असतात, या सर्व बंधनातून त्यांच्यात एक स्वतःची ओळख ही निर्माण होत असते, एक अभिमान हा निर्माण होत असतो आणि आपल्या राष्ट्रासाठी आपण काहीतरी करण्याची प्रेरणा ही यामधूनच निर्माण होत असते। या सर्व भावनांचे प्रदर्शन आपल्याला अनेक प्रसंगांमधून दिसून येते। म्हणजे आपलं जे राष्ट्रावरचं जे प्रेम असेल किंवा आपल्याला राष्ट्राप्रती जी काही आपल्या मनामध्ये भावना असेल, या सर्वांचं जे काही प्रदर्शन आहे ते आपल्याला अनेक उदाहरणामधून दिसून येते। त्यापैकी काही उदाहरणं आपण या ठिकाणी घेऊया। उदाहरण पहिलं आहे, समजा आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटचा सामना चालू असेल आणि अशा वेळेस काय होतं, अशा वेळेस भारताच्या बाजूने आपण काय करतो, म्हणजे आपल्या देशाच्या क्रिकेट टीमला आपण सपोर्ट करतो किंवा या ठिकाणी आपला भारत हा जिंकलाच पाहिजे किंवा इंडिया विन झालीच पाहिजेत, इंडियाने चांगला स्कोअर त्या ठिकाणी केलं पाहिजे। मग तो अपोजिट कोणताही देश असेल, पाकिस्तानबरोबर मॅच असेल किंवा इंग्लंडसोबत असेल, बांगलादेशसोबत असेल, इवन जगातील कोणत्याही राष्ट्राबरोबर आपल्या इंडियाचा क्रिकेटचा सामना चालू असेल, तर आपण आपल्याच इंडियाच्या बाजूने काय करतो, आपल्या टीमचा त्या ठिकाणी उदो करतो किंवा जय जयकार करताना दिसून येतो। हे झालं पहिलं उदाहरण। का? कारण आपल्याला आपल्या राष्ट्राविषयी प्रेम आहेत, एक प्रकारची आपुलकीची भावना आहेत। त्यानंतर दुसरं जे उदाहरण आहे ते म्हणजे कोणतं, तर राष्ट्रगीताचं। आता राष्ट्रगीत चालू असताना आपण काय करतो, आपण त्या ठिकाणी उभे राहतो किंवा समजा एखाद्या देशाबरोबर समजा आपलं युद्ध वगैरे चालू आहेत किंवा काहीतरी वाद चालू आहेत, तर या युद्धाच्या दरम्यानसुद्धा आपण काय करतो, आपल्या सैन्य दलाला जे आपण काय करतो त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवत असतो। म्हणजे आपण त्या ठिकाणी सहभागी होत नाहीत, परंतु एक प्रकारचं पाठिंब्याचं प्रदर्शन आपण त्या ठिकाणी करत असतो। आता हा जो काही राष्ट्रवाद आहे, राष्ट्रवाद हा लोकांना देशाशी राजकीय पातळीवर एकनिष्ठ करणारी शक्ती आहे। म्हणजे देशातील लोकांना राजकीय पातळीवर एकत्र आणण्याची किंवा एकनिष्ठ दर्शवण्याची ती एक ताकद असलेली आपल्याला दिसून येते। आता आपण जर बघितलं तर राष्ट्रवाद या ठिकाणी आपण बघितला, त्यानंतर या राष्ट्रवादाची काही वैशिष्ट्ये आहेत। त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी बघूया। राष्ट्रवाद ही एक अशा प्रकारची शक्ती आहे की ती एकता निर्माण करू शकते। तिच्यामध्ये राष्ट्रातील किंवा देशातील लोकांमध्ये एकता निर्माण करण्याची ताकद आहे या राष्ट्रवादामध्ये। तसेच ती एखाद्या गोष्टीचा नाश पण करू शकते। म्हणजे आताच मी तुम्हाला सांगितलं की ही अशी शक्ती आहे की जी आपल्या राष्ट्रामध्ये एकता निर्माण करू शकते, तसेच ती एखाद्या गोष्टीचा नाश देखील। राष्ट्रवादाचे प्रागतिक राष्ट्रवाद आणि आक्रमक राष्ट्रवाद असं वर्णन केलं जात असतं।
म्हणजे जो राष्ट्रवाद या ठिकाणी लोकांमध्ये एकता निर्माण करतो त्याला प्रागतिक राष्ट्रवाद म्हणतात, आणि जो राष्ट्रवाद एखाद्या गोष्टीचा नाश करू शकतो त्यालाच आक्रमक राष्ट्रवाद असं म्हटलं जातं. हे बघा, समाजाला एकत्रित करून विकास साध्य करण्याची क्षमता ही प्रागतिक राष्ट्रवादामध्ये असते. तर समाजामध्ये दुरावा निर्माण करणे, तेढ निर्माण करणे हे काम कोणाचं असतं? हे काम आक्रमक राष्ट्रवाद करतो. अशा प्रकारे आपण पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य बघा, राष्ट्रवाद हा साम्राज्यवाद विरोधी असतो, तो वसाहतवाद विरोधी असतो. कोणत्याही क्षेत्रावर परकीय ताबा असण्याच्या तो विरोधामध्ये असतो. म्हणजे राष्ट्रवाद हा साम्राज्यवादाचा आणि वसाहतवादाचा कधीही समर्थन करत नाही, तर तो त्याचावाला नेहमी निषेध करतो, त्याचा तो विरोध करतो. मग जगातील कोणत्याही क्षेत्रावर, कोणत्याही प्रदेशावर एखाद्या दुसऱ्या राष्ट्राचा ताबा असेल तर तो त्याला त्या ठिकाणी नेहमी विरोध करत असलेला आपल्याला दिसून येतो. जगातील जेवढे काही स्वातंत्र्याचे लढे झाले असतील, साम्राज्यवादापासून सुटका घेण्यासाठी असेल किंवा वसाहतवादाला विरोध करण्यासाठी जे जे स्वातंत्र्य लढे जगामध्ये पुढे आले किंवा घडून आले, या सर्व स्वातंत्र्याच्या लढ्यामधून या संकल्पनेचा उदय हा झालेला आपल्याला दिसतो. राष्ट्रवाद हा स्वयंनिर्णयाच्या हक्काचा पुरस्कार करतो. म्हणजे या ठिकाणी स्वतः निर्णय घेण्यास आम्ही सक्षम आहोत याचा पुरस्कार हा राष्ट्रवाद आपल्याला करताना दिसून येतो. त्यानंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे, राष्ट्रवाद हा विविधतेला प्रोत्साहन देऊ शकतो. आता उदाहरणार्थ भारतात धार्मिक, वांशिक, भाषिक, प्रादेशिक इत्यादींची विविधता असलेला आपल्याला दिसून येते. अनेक धर्म आहेत, अनेक वंश आहेत, अनेक भाषा बोलल्या जातात, अनेक प्रदेश आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. अशी सर्व बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी विविधता दिसून येते. तरीही आपण काय करतो, तरीही आपण भारतीय राष्ट्रवादाबाबत बोलत असतो. विविधतेत एकता हा भारताच्या राष्ट्रवादाचा महत्त्वाचा गाभा आहे. मूळ गाभा आपण ज्याला म्हणतो तो आपल्याला या भारताच्या बाबतीमध्ये दिसून येतो. आता या ठिकाणी आपण राष्ट्रवादाकडे जेव्हा राजकीय दृष्टिकोनातून बघत असतो तेव्हा त्याचे वेगवेगळे प्रकार पण आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आता त्यामध्ये जो पहिला प्रकार आहे उदारमतवादी राष्ट्रवाद. आता हे जे प्रकार आहेत ना, हे प्रकार राष्ट्रवादाकडे जेव्हा आपण राजकीय दृष्टिकोनातून बघतो तेव्हा त्याचे हे पुढील प्रकार पडतात. म्हणजे ज्याला आपण राजकीय दृष्टिकोनातून पडलेले प्रकार. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे उदारमतवादी राष्ट्रवाद. आता उदारमतवादी हा जो राष्ट्रवाद आहे, उदारमतवादी राष्ट्रवाद, या राष्ट्रवादाचा उगम हा फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये झालेला आहे. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष जे आहेत वुड्रो विल्सन यांच्या 14 मुद्द्यांमध्ये सुद्धा हा अशा प्रकारचा उदारमतवादी राष्ट्रवाद हा दिसून येतो. त्यामध्ये राष्ट्र आणि सार्वभौमत्वाची सांगड हा राष्ट्रवाद घालून देत असतो. कोणता राष्ट्रवाद? तर उदारमतवादी राष्ट्रवाद. एवढेच नव्हे तर प्रत्येक राष्ट्राला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचा अधिकार आहे हे उदारमतवादी राष्ट्रवाद मानत असतो. किंवा ते हे उदाहरण ज्याला आपण म्हणतो हा घटक उदारमतवादी राष्ट्रवादामध्ये दिसून येतो. म्हणजे प्रत्येक राष्ट्र हा गुलामगिरीमध्ये राहू शकत नाही. म्हणजे कोणतंही राष्ट्र हे गुलामगिरीमध्ये राहू शकत नाही किंवा ते दुसऱ्याच्या निर्णयावर अवलंबून राहू शकत नाही. म्हणजे प्रत्येक राष्ट्राला स्वातंत्र्य आहेत, प्रत्येक राष्ट्र हे सार्वभौमत्वाचा अधिकार आहेत, ते स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतं. असं प्रकारचं तत्त्व उदारमतवादी राष्ट्रवादामध्ये असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसते. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे परंपरावादी राष्ट्रवाद. आता हा जो परंपरावादी राष्ट्रवाद आहे हा राष्ट्रवाद समाजाला अंतर्मुख करणारा आहे. यामध्ये राष्ट्र आणि समाज यांचे जे संबंध आहेत ते अतिशय जवळचे आहेत असं तो मानतो. म्हणजे यामध्ये स्वदेशाभिमान जो असतो, स्वदेशाभिमानाला हा राष्ट्रवाद खूप महत्त्व देत असतो. म्हणजे आपल्या राष्ट्रावर त्या ठिकाणी
नितांत प्रेम असणं किंवा आपल्या देशाविषयी आपल्याला अभिमान असणं, म्हणजे एक प्रकारचा समाज आणि राष्ट्र यांचं एक प्रकारचं जवळचं नातं यामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. हाच परंपरावादी राष्ट्रवाद आहे. त्यानंतर हा जो राष्ट्रवाद आहे हा आक्रमक स्वरूपाचा असतो. यामध्ये राष्ट्रीय गौरवासाठी राष्ट्र काय करतात, आक्रमक होतात आणि स्वतःची साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्ये वसाहतवाद हे प्रसारवादी राष्ट्रवादाचे एक उदाहरण आपल्याला दिसून येते. वसाहतवाद असेल आणि साम्राज्यवाद असेल. उदाहरणार्थ इंग्लंडने काय केलं, इंग्लंडने अनेक देशांमध्ये आपल्या वसाहतीया स्थापन केलेल्या होत्या. त्यानंतर चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे वसाहतवाद विरोधी राष्ट्रवाद. हा जो राष्ट्रवाद आहे हा राष्ट्रवाद राष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भामध्ये याचा विचार केला जातो किंवा हा राष्ट्रवाद स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भात बघितला जात असतो. यामध्ये भारताचे उदाहरण या ठिकाणी घेऊया. भारताच्या स्वातंत्र्याच्या दरम्यान भारताने या राष्ट्रवादाचा अनुभव हा घेतलेला आहे. आणि यामध्ये काय होतं, जेव्हा एखाद्या परकीय राष्ट्राची आपल्या देशामध्ये वसाहती असतात किंवा साम्राज्य असतं, तेव्हा त्या साम्राज्यापासून त्या वसाहतीपासून आपल्या देशाला सुटका करून घेण्यासाठी जो राष्ट्रवाद त्या ठिकाणी उदयास येतो, त्या ठिकाणी दिलेल्या लढ्यांमधून त्यालाच वसाहतवाद विरोधी राष्ट्रवाद असं म्हटलं जातं. आणि हा राष्ट्रवाद भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी भारतामध्ये उदयास आलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या तासिकेमध्ये राष्ट्रवाद म्हणजे काय, राष्ट्रवादाची वैशिष्ट्ये आणि राष्ट्रवादाचे प्रकार हे बघितलेले आहेत.